नाशिक शहरात सततचा पाऊस सुरू असल्यानं उद्भवणाऱ्या रस्त्यांच्या समस्या, पाणी साचणं, खड्डे अशा स्वरूपाच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर हिमगौरी आडके आहेर यांचा पपया नर्सरी ते एक्सेलो पॉईंट परिसरात पाहणी दौरा संपन्न झाला। यावेळी महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले। यावेळी उपमहापौर विलास शिंदे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, यावेळी उपमहापौर विलास शिंदे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, नगरसेविका नैना जाधव, नगरसेविका हर्षदा गायकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्ता सुवर्णा दखने, शहर अभियंता संजय अग्रवाल, मनपा अधिकारी तसंच नागरिक उपस्थित होते। पाहणी दौऱ्यानंतर महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। काय आपण अधिकाऱ्यांना सूचना केल्या? नक्कीच सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या अंबड MIDC रस्त्याविषयी लोकप्रतिनिधी देखील खूप आग्रही होते की आमच्या इथे जी रस्त्याची कंडिशन आहे ती खूप दयनीय झालेली आहे। आपण पाहतात की जो रस्ता होता सातपूर विभागातला, तिथे सातत्याने इंडस्ट्रीची वाहनं वाहत असतात आणि मोठे मोठे टेलर असतात तिथे। त्याचबरोबर तिथे 2 शाळा आहेत आणि म्हणून बसेस देखील वाहतूक होत असते। कामगार वस्ती असल्याकारणाने 2 व्हीलरवरती कामगार देखील खूप तिथे ट्रॅव्हल करतात आणि अशा परिस्थितीमध्ये एक रस्ता काँक्रिटीकरणाकरता थांबवला होता आणि जो वाहतुकीचा रस्ता होता तो मोटरेबल नव्हता। तिथे ड्रेनेजचं काम झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ड्रेनेजचं काम झालं आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टर ड्रेनेजवाल्यांवरती जबाबदारी थोपवत होता आणि ड्रेनेजवाला कॉन्ट्रॅक्टरवरती थोपवत होता। म्हणून आम्ही तिथे पाहणी करायला गेले असता असं आढळून आलं की काम 24 मीटर रस्त्याचं आहे, 36 मीटर रोड आहे आणि 36 मीटर रोडवरती अतिक्रमण होतं, ते काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ते पुन्हा तिथे बसलं आणि सोयीने DPR काय आहे तो बघून आता आम्ही कारवाई करणार आहे। कारण 24 मीटरचा रस्ता असताना आणि ॲक्च्युअल रस्ता 36 मीटरचा असताना युटिलिटी खरं रस्त्याच्या मधनं जाणं अपेक्षित नव्हतं आणि ड्रेनेजची युटिलिटी जी आहे ती रस्त्याच्या मध्ये टाकलेली आम्हाला आढळून आली आणि म्हणून हे अतिक्रमण वाचवण्याचा प्रयत्न आहे का अशी कुठेतरी शंका सगळ्यांच्या मनात आहे आणि म्हणून ते अतिक्रमण आम्ही तात्काळ काढायला लावलं। त्याचबरोबर DPR मागवण्यात आला आणि त्या अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टरवरती आता प्रॉपर कारवाई केली, चौकशी केली जाईल आणि अशा पद्धतीने जर काम होत असेल तर हे आम्हाला मंजूर नाही। लोकप्रतिनिधींना लोकांनी त्यांच्या विश्वासार्थपणे निवडून दिलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही। नाशिकची प्रथम नागरिक आणि पूर्ण टीम ही प्रशासनाबरोबर चांगल्या कामासाठी आहे, पण प्रशासन जर चुकत असेल तर नक्कीच आम्ही त्यांना सोडणार नाही। MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक।